समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील यशवंत हो जयवंत हो आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावेळी यशवंत बाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती, तर उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला। सकाळी 9 ते 10 यशवंत बाबांच्या मूर्तीस अभिषेक आणि आरती हे कार्यक्रम पार पडले। 10 ते 12 या वेळेत हरिभक्त पारायण गजानन कुंभार यांचे गुरु महात्म्य या विषयावर नारदीय कीर्तन झाले। त्यानंतर बाबांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी भाविकांनी यशवंत हो जयवंत होचा जयघोष केला। दुपारी कुमारी पल्लवी जोगळेकर आणि सहकार्यांचे सुगम संगीत गायन तसेच हरिभक्त पारायण गणेश डांगे विहापूर यांचे कीर्तनास श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। सायंकाळी कुरोली येथील यशवंत बाबा महिला भजनी मंडळाचे सुश्राव्य भजन झाले। संपूर्ण दिवसभर मोठ्या प्रमाणात चहा प्रसाद तसेच महाप्रसाद वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंत बाबा देवस्थान ट्रस्ट आणि आश्रमचे आजी माजी विश्वस्त तसेच बाबा भक्तांनी विशेष परिश्रम घेतले। पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या न्यायानं घरदार सोडलं आणि तीर्थयात्रा करीत 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 या परी तीर्थे करिता देखियले तीर्थ ते कपिलधारा। आणि ही सगळी संत मंडळी त्यांच्या बरोबर असणारे वारकरी हा थवाच्या थवा कपिलधारा तीर्थावरती आलेला। आता हे कपिलधारा तीर्थ कुठे आहे? पुणे ते नाशिक मार्गावरती हे तीर्थ आहे। वेळ प्रातःसमयीची आहे। सर्व संत मंडळी त्या कपिलधारा तीर्थामध्ये स्नान करत आहेत। स्नान उरकतायत न उरकतायत तोच हा हा म्हणता गावात बातमी पोहोचली आणि या संत मंडळींचं स्वागत करण्यासाठी सगळे गावकरी लुटले। ओ बालकुमारी कसं काय येणं केलं? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय। संत देव सारावे परते संत पूजावे आरते। आणि तुम्ही संत मंडळी आमचा उद्धार करण्यासाठी कपिलधारा तीर्थावरती आलात महाराज। महाराज आमची अशी इच्छा आहे तुमच्यामध्ये कुणीतरी एक मुलगा आहे, छोटासा आहे, 15-16 वर्षाचा आहे, खूप छान प्रवचन देतो असं समजलंय। जर त्याची 4 अक्षरं काही आमच्या कानावर पडली तर बरं होईल। सर्वांनी टक ज्ञानोबा माऊलींच्याकडे बघितलं। अहो ज्ञानोबा म्हणजे काय हो? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर। आपल्याला वेळ थोडा आहे त्यामुळे पद काय म्हणता येतील नाही येतील। अहो ज्ञानोबा माऊलीना काय हो? ज्ञान म्हणजे 16 वर्षाचे माऊली उभे राहिले आणि हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला। प्रवचन दिलं। आपण घराला विश्व मानतो आणि संत विश्वाला घर मानतात। इतकं सुंदर प्रवचन झालं। प्रवचन संपलं, श्रोते भानावरती आता संपलं म्हटल्यावर पुन्हा काय सुरुवात करणार? एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ काळे, रविराज महामुनी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।